सो आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की अजून पण सिलेबस पूर्ण नाही झालाय. जो काही सिलेबस आहे सेमिस्टरला तो पण पूर्ण नाही झालाय. तर आता काय करायचं? एक्झाम कशी द्यायची? अशी भीती तुम्हाला वाटत असेल. पण खरं तर जो काही सिलेबस तुम्ही कव्हर केलेला आहे, तेवढ्यावरती पण तुम्ही जर रिव्हिजन करत राहिलात, तरी पण तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. याचं कारण असं आहे की आपण जर पाहिलं तर सध्या सेमिस्टर एक्झामला मोस्टली जर आपण सिलेबस पाहायचा म्हटलं तर अर्धा सिलेबस असतो. आता तो क्रमाने अर्धा आहे की तुमच्या शाळांमध्ये काही स्पेसिफिक आहे की एन्व्हायरमेंट मधले 2 चॅप्टर, बायोलॉजी मधले 2 चॅप्टर, केमिस्ट्री मध्ये 2 चॅप्टर असं आहे की कसं आहे ते तुम्ही ठरवू शकता. पण ते जे काही चॅप्टर्स आहेत ते जरी तुम्ही आता परफेक्ट केले, अर्थात पूर्ण सिलेबस नाही, पण जे काही किंवा जेवढे काही चॅप्टर्स कराल तेवढे जरी परफेक्ट केले तरी पण सफिशियंट आहे. फक्त एवढंच की तो सिलेबस तुम्हाला असा पूर्ण करायचा आहे की आत्ता केलात आणि अजून पुढे तुम्हाला बोर्डामध्ये जर सेम क्वेश्चन्स आले किंवा तुम्ही जे काही वाचलं आहे त्यामधलंच आलं तर तुम्हाला ते तेव्हा लिहिता आलं पाहिजे. सो आत्ताच अशी तयारी करा की तुम्हाला बोर्डाच्या एक्झाममध्येही लिहायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे आणि त्यामुळेच तुम्हाला सेमिस्टर एक्झामला ॲज अ बोर्ड एक्झामच ट्रीट करायचं आहे. खरं तर रिव्हिजन हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे रॅदर दॅन स्टडींग न्यू थिंग्स. सो तुम्ही आत्तापर्यंत भले तुम्ही 2च चॅप्टर केले असतील, पण ते असे रिवाइज करा किंवा ते असे करा की तुम्हाला पुढे कधीही त्या चॅप्टरमधला काही पण विचारलं तरी पण तुम्हाला ते आलं पाहिजे, इतके परफेक्ट ते चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत. सो क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती फोकस करायचा आहे, जास्तीत जास्त रिवाइज करायचं आहे आणि आत्ता तुमच्याकडे वेळ आहे. आता एक्झाम होईल, त्यानंतर दिवाळी असेल, थोडंसं दिवाळी तुम्ही एन्जॉय करू शकता अर्थातच ऑफकोर्स. पण त्याच्यानंतरची जी काही सुट्टी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ट्राय करायचं आहे की तुम्ही सेमेस्टर पर्यंत जो काही अभ्यास कव्हर केलेला आहे, जितकाही सिलेबस कव्हर केलेला आहे तो रिवाइज करत राहाल. कारण कसं होतं, आपण आतापर्यंत जो काही 50% 40% जो काही सिलेबस आपला झाला असेल, तो जर आपण रिवाइज नाही करत राहिलो तर ऍट द एंड ऑफ द काय म्हणूयात आपण साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत तुम्ही हा पण अभ्यास विसरून जाता. नवीन अभ्यास केलेला असतो पण हा विसरून जाता, मग काय उपयोग त्याचा? सो त्यामुळे तुम्हाला हा अभ्यास जितका जास्त वेळा रिवाइज करता येईल तेवढा जास्त वेळा रिवाइज करायचा आहे, सो दॅट नेक्स्ट टाइम तुमचा वेळ जो आहे तो वाचेल याला पुन्हा एकदा करण्यापेक्षा. ठीक आहे?